नमस्कार मित्रांनो. महाज्योतीच्या शिष्यवृत्तीची जी काही योजना आहे, तर याची जी काही जाहिरात आहे, तर ती 19 तारखेला आलेली आहे. त्याचे जे काही फॉर्म आहेत, तर ते सुरू झालेले आहेत. याचा ऑलरेडी एक व्हिडिओ जो काही आहे, तर तो आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. त्या संदर्भातली माहिती जी काही आहे, तर त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देण्यात आलेली आहे. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे, की या शिष्यवृत्ती योजनेचा फॉर्म आपल्याला कशा पद्धतीनं भरायचा आहे. आता त्यामधल्या काही ज्या काही योजना आहेत, तर त्यांचा कालावधी 6 महिन्याचा आहे. काही योजनांचा कालावधी जो काही आहे, तर तो 4 महिन्याचा आहे. तुम्ही जर स्टाफ सिलेक्शन कमिशन असेल, IBPS असेल, रेल्वे असेल, याचा जर फॉर्म जर भरत असाल किंवा MBA CETचा फॉर्म भरत असाल, तर यांचं जे काही प्रशिक्षण कालावधी आहे, तर तो 6 महिन्याचा आहे. त्यानंतर जर तुम्ही टेटचा फॉर्म जर भरत असाल, तर त्याचं जे काही प्रशिक्षण कालावधी आहे, तर तो 4 महिन्याचा आहे. असे हे जे काही प्रशिक्षण कालावधी त्यांचा जो काही आहे, तर त्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे, की तुम्हाला स्टाफ सिलेक्शन कमिशन असेल, बँकिंग, रेल्वे, पोलीस भरती, मिलिटरी भरती आणि टेट यांचा जो काही फॉर्म आहे किंवा नेट सेट याचा फॉर्म जो काही आहे, तर तो कशा पद्धतीने भरायचा, या सोबत तुम्ही MBA एंट्रन्सचा सुद्धा जो काही आहे, तर तो फॉर्म कशा पद्धतीने भरायचा, सगळे जे काही फॉर्म भरायचे आहेत, यांची सेमच माहिती आहे. फक्त तुम्हाला ज्या याच्यावरती अप्लाय करायचे तिथे जाऊन तुम्हाला क्लिक करावं लागेल. तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये इथं बघणार आहे, की फॉर्म कशा पद्धतीने भरायचा. बघा आता पहिल्यांदा फॉर्म भरण्यासाठी तुमच्याकडे लागणारे डॉक्युमेंट कोणकोणते येतं. तर अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे जे काही तर तो आहे आधार कार्ड. आता हे JPG आणि PDF अशा दोन्ही पण फॉर्मॅटमध्ये या ठिकाणी इथं चालणार आहे. JPG मध्ये जे काही आहेत, तर तुमचं या ठिकाणी फोटो, त्याच्यानंतर सिग्नेचर ह्या ज्या काही आहेत, तर ह्या गोष्टी तुम्हाला JPG मध्ये पाहिजे. बाकीचे जे काही डॉक्युमेंट असतील ते PDF मध्ये जरी असले तरी सुद्धा त्या ठिकाणी तिथे चालणार आहे. मग याच्या सोबत तुम्हाला एक फोटो आणि तुमचं सिग्नेचर याचा जो काही फोटो आहे, तर तो एक या ठिकाणी इथे लागणार आहे. तर तो तिथे तुम्हाला जो काही तर तो अपलोड करायचा. मग त्याच्यानंतर बघा इथे आधार कार्ड असेल, त्यानंतर जातीचे प्रमाणपत्र जे काही आहेत, तर ते कास्ट सर्टिफिकेट आपल्याकडे असणं आवश्यक आहे. त्यानंतर रहिवासी दाखला, डोमेसाइल सर्टिफिकेट जे काही आहेत, तर ते पाहिजे. त्यानंतर वैध नॉन क्रिमिलियरचे प्रमाणपत्र आपल्याकडे असणं आवश्यक आहे. पदवीचे प्रमाणपत्र जे काही आहेत किंवा गुणपत्रिका, तर यांच्यापैकी कोणतं एक चालेल. तुम्ही हँडिकॅप असाल तर हँडिकॅपचं सर्टिफिकेट तुम्हाला लागू असेल तर त्या ठिकाणी आवश्यक आहे. अनाथ असाल तर अनाथाचं सर्टिफिकेट लागू असेल, तर तुम्हाला त्या ठिकाणी जे काही तर आवश्यक आहे. एवढे डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी इथं लागतील. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचं मित्र आहे, की म्हणणं असं असेल, की आमचं 31 मार्च 2026 ला या ठिकाणी जे काही आहे, तर नॉन क्रिमिलियर एक्सपायर झालेलं आहे. तर मित्र तुम्ही जे काही सध्याचं जुनं आहे, तर ते तिथे अपलोड करू शकता. लगेचच जे काही तर नवीन याला अप्लाय करा किंवा नवीन याला जर अप्लाय जर केलेलं असेल, तर जे काही जुनं तुमच्याकडे असलेलं नॉन क्रिमिलियर आहे आणि नवीन जे काही तुम्ही काढण्यासाठी त्या ठिकाणी तिथं टाकलेलं आहे. तर याची जी काही पावती असेल, तर ती एकत्रित PDF मर्ज करा आणि ती सध्याची जी काही आहेत, तर ती अपलोड करा नवीन येईपर्यंत. म्हणजे तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ज्यावेळेस तुमचं असेल संस्थांमध्ये, तर त्यावेळेस तुमच्याकडं हे सगळे डॉक्युमेंट रेडी असणे जे काही आहेत, तर ते आवश्यक आहे. व्हॅलिड जे काही आहेत, तर ते डॉक्युमेंट आपल्याकडे असणं आवश्यक आहे. त्यानंतर बघा आता या ठिकाणी, की तुम्हाला अप्लाय कसं करायचं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला ही वेबसाईट जी काही आहे, तर ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे किंवा तुम्ही महाज्योतीच्या वेबसाईटवरती जे काही तर जाऊ शकता. तिथे नोटीस बोर्डवरती जा. नोटीस बोर्डवरती गेल्याच्या नंतर तुम्हाला जे काही आहे तर पहिलंच त्या ठिकाणी नोटिफिकेशन दिसेल 19/6/2026 त्याच्यावरती क्लिक हिअरवरती क्लिक करा. तुम्हाला सगळे जे काही आहेत तर त्या ठिकाणच्या योजना दिसतील आणि त्यापैकी खाली जे काही आहेत तर सगळ्यात खाली रजिस्टरची लिंक असेल तर त्याच्यावरती जाऊन जे काही तर तुम्ही लिंकवरती क्लिक करू शकता. आता इथं लास्ट डेट जी काही आहे तर ती आहे 10/7/2026 10 जुलैपर्यंत जे काही तर तुम्हाला या ठिकाणी इथं अप्लाय करता येणार आहे. आता यामध्ये बघा की इथं रजिस्ट्रेशन करता वेळेस ऑलरेडी ज्या विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन असेल ते तुमचा मोबाईल नंबर टाकून इथं OTP जनरेट करून जे काही तर तुम्ही इथलं बाकीची प्रोसिजर करू शकता. पण ज्यांचं रजिस्ट्रेशनच नाहीये अशा विद्यार्थ्यांसाठी जे काही तर या ठिकाणी रजिस्टर किंवा क्रिएट अँड न्यू अकाउंट असं जे काही तर ऑप्शन या ठिकाणी इथे दिसते. मग त्यावरती तुम्ही काय करा तर क्लिक करा. क्लिक केल्याच्या नंतर जे काही तर तुम्हाला अशा टाइपची विंडो या ठिकाणी इथं ओपन होईल. याच्यावरती जनरल डिटेल जे काही तर त्या तुम्हाला इथे दिसतील. तुमचं इथे नाव, त्याचबरोबर वडिलांचं नाव असेल, त्यानंतर लास्ट नेम जे काही तर ते टाकायचं, जेंडर असेल, त्यानंतर डेट ऑफ बर्थ, तुम्ही ऑर्फन असाल तर येस टाकायचं, ऑर्फन जर असाल तर या ठिकाणी जे काही तर तुम्हाला बाकीचे जे काही कॅटेगरी देण्यात आलेले आहे त्याच्यामध्ये कशा टाईपचे ऑर्फन वगैरे आहे तुम्ही, तर ते तिथं टाकावं लागेल. त्यानंतर तुमचा नंबर टाकावा लागेल. त्यानंतर बघा आर यू पर्सन विथ डिसॅबिलिटी, जर तुम्ही इथं डिसेबल असाल तर तिथं येस करायचंय, नसाल तर नो करायचंय. आणि जर असाल तर या ठिकाणी कोणत्या टाईपमध्ये तुम्ही डिसेबल आहेत तर इथं टाकण्यात येते तुम्हाला. ओके.
इथं तुम्हाला अजून जे काही तर टाइप इथं सिलेक्ट करावे लागतात. त्यानंतर तुमचं सोशल कॅटेगरी म्हणजे इथं कॅटेगरी कोणती आहे, तर ते तुम्हाला इथं सिलेक्ट करावं लागते. यासाठी व्ही-जे-एन-टीचे विद्यार्थी सुद्धा जे काही तर ते अप्लाय करू शकतात. म्हणजे ओ-बी-सी, व्ही-जे-एन-टी आणि एस-बी-सी यामधले सगळे जे काही विद्यार्थी आहेत, तर इथे अप्लाय करू शकतात. त्याच्यानंतर इथे तुम्हाला कास्ट सिलेक्ट करायची. तुमची कास्ट ओ-बी-सी मधली आहे का एन-टी मधली आहे का एस-बी-सी मधली आहे. तर त्यापैकी ज्या कॅटेगरी इथं देण्यात आलेल्या आहेत, तर त्यापैकी तुम्हाला एक कॅटेगरी जी काय तर इथे सिलेक्ट करायची. त्याच्यानंतर जर बघितलं आपण तर या ठिकाणी देण्यात येते इन्कम ग्रुप. तुम्हाला इथे इन्कम ग्रुप जो काही तर तो सिलेक्ट करायचा आहे. एकतर नॉन क्रिमिलियर असेल तर किंवा नॉन क्रिमिलियर नसेल तर असे 2 जे काही तर ग्रुप इथं तुम्हाला देण्यात आलेले. त्यापैकी तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर असेल तर तुम्हाला तो ग्रुप जो काही तर सिलेक्ट करायचा आहे. जे कोणता तुमचा ग्रुप ज्या ग्रुपमध्ये तुम्ही बसत असाल ते. इथं आधार नंबर टाकायचा आहे. आता जिथं कुठं स्टार केलेलं आहे ना, तर ती माहिती देणं आपल्याला कंपल्सरीच आहे. ती माहिती आपल्याला भरावी लागणार आहे. ती जर माहिती जर भरली नाही, तर आपला फॉर्म जो काही आहे, तर तो सबमिट त्या ठिकाणी तिथं होणार नाहीये. मग त्याच्यानंतर जर बघितलं, तर ॲड्रेस इथं पूर्ण जो काही ॲड्रेस आहे, तर तो टाकायचा. त्याच्यानंतर आपल्याला डिस्ट्रिक्ट त्या ठिकाणी सिलेक्ट करायचं आपलं जे येणार आहे ते. ओके. डिस्ट्रिक्टच्या नंतर जे काही तर तहसील, त्याच्यानंतर पिन कोड टाकायचा, मोबाईल नंबर टाकायचा आहे. ओके. इथे ईमेल आयडी टाकायचा आणि हे सगळी माहिती भरल्याच्या नंतर प्रोसीड टू स्टेप 2 वरती तुम्हाला जे काही तर तिथे क्लिक करायचं. मग याच्यावरती आपण जे काही तर इथं क्लिक केल्याच्या नंतर ही सगळी माहिती भरल्याच्या नंतर तुम्हाला जे काही आहे, तर अशा टाइपमध्ये एक विंडो जी काही तर इथं ओपन होईल. त्याच्यानंतरचं बघा, की इथं सगळे जे काही डॉक्युमेंट आहेत, तर ते तुम्हाला इथे अपलोड करायचे आहेत. जसं मी अगोदर सांगितलेलं होतं, की एक फोटो तुम्हाला 200 केबी पेक्षा कमी असायला पाहिजे. हे फोटोची साईज जे काही तर 200 केबी पेक्षा इथं कमी असली पाहिजे. ओके. तुम्ही इथं जे फॉर्मॅटमध्ये सुद्धा अपलोड करू शकता. त्याच्यानंतर इथं बघा सिग्नेचर आहे, ती सुद्धा 200 केबीच्या कमी पाहिजे. आधार कार्ड आहे, तर इथं जे-पी-जीमध्ये आधार कार्ड जे काही तर ते अपलोड करायचे. सगळे डॉक्युमेंट आपल्याला या ठिकाणी इथं जे-पी-जीमध्ये देण्यात आले. 200 केबीच्या कमी जे काही तर सगळे डॉक्युमेंट असणं आवश्यक आहे. आधार कार्ड, कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर जे काही तर ते. ओके. आता त्याच्यानंतर तुम्हाला जे काही तर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा. मोबाईल नंबर टाकून जे काही तर इथं ओ-टी-पी येईल तुम्हाला. ओ-टी-पी टाकल्याच्या नंतर जे काही तर इथं 6 डिजिटचा ओ-टी-पी असेल, त्याला व्हेरिफाय करा. त्याला व्हेरिफाय केल्याच्या नंतर जे काही आहे तुम्हाला ओके, ओ-टी-पी या ठिकाणी टाकल्याच्या नंतर इथं व्हेरिफाय करा. व्हेरिफाय झाल्याच्या नंतर इथं व्हेरिफाईड करायचं तुम्हाला. ओके. परत जे काही आहे तर व्हेरिफाय झाल्याच्या नंतर तुमचं लॉगिन होईल. ओके. परत लॉगिन केल्याच्या नंतर व्हेरिफाय करून जे काही तर तुम्हाला लॉगिन करायचं तिथं. लॉगिन झाल्याच्या नंतर अशा टाइपची विंडो तुमच्या समोर इथं ओपन होईल. मग आता तुम्हाला कोणत्या स्कीमसाठी अप्लाय करायचं. सध्या ज्या काही स्कीम याच्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत, त्या सगळ्या स्कीम तुम्हाला इथे दिसतील. एस-एस-सी, आय-बी-पी-एस आणि आर-आर-बी म्हणजे रेल्वे ह्या तिन्ही स्कीम जे काही आहेत तर एकत्रित आहेत. या तिन्ही स्कीमसाठीचे जे काही आहेत तर पेपर आय थिंक एकच होणार आहे. यांचा पेपर वेगळा होणार नाही. या तिन्ही योजना जे काही तर यावेळेस यांनी एकत्रितरित्या कन्सिडर करायचं इथं ठरवलेलं आहे. ओके. पण ज्या वेळेस तुमची निवड होईल त्या वेळेस तुम्हाला वेगवेगळ्या व्हॅकन्सी अनुसार जे काय तर तिथं बेनिफिट त्या ठिकाणी तिथं मिळणार आहे. आय थिंक 500 जागा एस-एस-सीसाठी येतात, 500 जागा जे काही तर आय-बी-पी-एससाठी येतात आणि 500 जागा जे काही आहेत तर त्या याच्यासाठी असणार आहेत रेल्वेसाठी. तर असे एकूण 1500 जागाचे जे काही आहेत, तर या ठिकाणी इथं बेनिफिट विद्यार्थ्यांना जो काही तर तो दिला जाणार आहे. त्याच्यानंतर इथं टेट आहे. टेटच्या नंतर यू-जी-सी नेट देण्यात आलेले आहे आपल्याला. त्याच्यानंतर एम-बी-ए देण्यात आलेले. त्यानंतर पोलीस भरती आणि मिलिटरी भरती यांचा जो काही फॉर्म आहे, तर तो एकत्रित या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि फॉरेन लँग्वेज. ओके. तर याच्यापैकी तुम्हाला एस-एस-सी किंवा आय-बी-पी-एस रेल्वेसाठी अप्लाय करायचं आहे. तर इथं अप्लायवरती जे काही आहेत, तर तुम्ही तिथं क्लिक करू शकता. ज्या कोणत्या फॉर्म तुम्हाला भरायचा असेल तो. हां, एक विद्यार्थी जो काही आहे, तर तो वेगवेगळे फॉर्म भरू शकतो का? तर तशी सुविधा यांनी जे काही तर या ठिकाणी इथं दिलेली आहे. ओके, तुम्ही वेगवेगळे जे काही तर फॉर्म भरू शकता. पुढे मी सांगणारच. आता एस-एस-सी, आय-बी-पी-एस आणि आर-आर-बीचा जो काही आहे, तर तो फॉर्म या ठिकाणी आपण इथे फिलअप करून बघूया. ओके, कोणताही फॉर्म करा. तुम्हाला पुढची जी काही इन्फॉर्मेशन आहे, तर ती सेमच राहणार आहे. अप्लाय हिअरवरती क्लिक करा. तिथे क्लिक केल्याच्या नंतर जे काय, तर तुम्हाला अशा टाइपची विंडो ओपन होईल. आता इथं प्रेफरन्सेस देण्यात आलेले आहेत. ओके, कारण इथं 3 स्कीम एकत्रित होत्या. 3 स्कीम एकत्रित आहेत. त्याच्यामुळे यांनी इथं प्रेफरन्सेस दिले. त्यामुळं मी जो काही आहे, तर या फॉर्मची माहिती या ठिकाणी इथं घेतलेली, की जेणेकरून विद्यार्थ्यांना जे काही आहे, तर इथं काही प्रॉब्लेम येऊ नये. आता तुम्हाला जर एस-एस-सीचा पहिला प्रेफरन्स द्यायचा असेल, त्याचं तुम्हाला या ठिकाणी इथं शिष्यवृत्ती किंवा प्रशिक्षण घ्यायचं असेल, तुम्ही एस-एस-सीची तयारी करत असाल, तर पहिला प्रेफरन्स एस-एस-सीला द्या. दुसरा प्रेफरन्स जो काही तर तुम्हाला आय-बी-पी-एस पाहिजे असेल, तर आय-बी-पी-एस. तिसरा जो काही तर रेल्वे पाहिजे असेल, तर रेल्वे. ओके. पण तुमचा इथलचा जो काही प्रेफरन्स आहे, तर तो पहिला प्रेफरन्स इथं कन्सिडर धरण्यात येईल. ओके, की तुम्ही जर समजा
फर्स्ट प्रेफरन्स इथं एस-एस-सीला दिला तर एस-एस-सीचा असेल, रेल्वेचा असेल तर रेल्वेचा, आय-बी-पी-एसचा असेल तर आय-बी-पी-एसचा. असे तिन्ही जे काही आहेत तर प्रेफरन्सेस या ठिकाणी इथं दिले जातील. आता एस-एस-सी असेल किंवा रेल्वे असेल यांना दरमहा ₹10,000 विद्यावेतन आहे. पण आय-बी-पी-एस जर असेल तर दरमहा ₹6,000 एवढं विद्यावेतन जे काही तर या ठिकाणी इथं देण्यात येते आणि आकस्मिक निधी म्हणून ₹10,000 दिले जातात. असे एकूण जे काही आहेत तर तुम्हाला 6 36 म्हणजे 6 महिन्याचे ₹36,000 आणि त्याच्यानंतर ₹10,000 ते म्हणजे एकूण ₹46,000 च्या आसपास जे काही आहे तर या ठिकाणी तुम्हाला विद्यावेतन आणि कॉन्टिंजन्सी फंड म्हणून जे काही तर इथं दिले जातात. पण जर समजा तुम्ही एस-एस-सी साठी अप्लाय जर करत असाल तर या एस-एस-सी आणि रेल्वेसाठी तर एकूण तुम्हाला ₹72,000 जे काही आहे तर विद्यावेतन आणि आकस्मिक निधीचा जो काही बेनिफिट आहे तर तो या ठिकाणी इथं मिळू शकतो. आता मग याच्यासाठी तुमचं हायर क्वालिफिकेशन काय आहे? तर इथे हायर क्वालिफिकेशन तुम्ही इथं टाकू शकता. त्यानंतर इथं डिग्री तुमची कशामधून डिग्री झालेली आहे? बी आहे, बी-एस-सी आहे, बी-कॉम आहे. ओके. तर ते या ठिकाणी इथं तुम्हाला टाकायचंय. आता या ठिकाणी क्वालिफिकेशन स्टेटस म्हणजे तुम्ही पास आहे किंवा तुम्ही अपियर आहे. हां, याच्यात सगळ्यात महत्त्वाचं आहे, की या ठिकाणी जे कोणते विद्यार्थी फायनल इयरला आहेत, तर अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी इथं चान्स दिलेला आहे बरं का. इथे तुम्ही अप्लाय करू शकता जे विद्यार्थी फायनल इयरला. पण जर खरंच तुम्ही तयारी करत असाल तरच या ठिकाणचा जो काही फॉर्म आहे, तर तो भरा. हां, अजून एक मुद्दा बऱ्याच विद्यार्थ्यांचा असतो, "सर आम्ही इथं फॉर्म भरलाय आता. मग हा फॉर्म आम्ही जर भरला, तर या ठिकाणी आमचा हा फॉर्म कन्सिडर होईल का? एकदा फॉर्म भरल्याच्या नंतर आम्हाला परत काही फॉर्म भरता येणार नाही का?" नाही मित्रांनो, जोपर्यंत तुमच्या अकाउंटवरती स्कॉलरशिप जमा होत नाहीये, तोपर्यंत तुम्ही बेनिफिशियरी म्हणून या ठिकाणी इथं कन्सिडर होत नाही. ओके. म्हणजे तुम्ही या ठिकाणी परीक्षा दिली, तुम्ही परीक्षेत पास झाले, तुम्हाला संस्था मिळाली, तुम्ही त्या संस्थेत गेलेच नाही. तुम्ही म्हणजे कुठलाच बेनिफिट घेतलेला नाही. तर तुम्ही त्या ठिकाणी जे काही आहेत, तर या स्कॉलरशिपची लाभ घेतलेला आहे, असं कन्सिडर होत नाही. ओके. याच्यासाठीची प्रोसिजर जी काही तर ती वेगळी आहे. ओके. की याच्यामध्ये कसं असतं, की जोपर्यंत तुम्ही त्याचा बेनिफिट घेत नाही किंवा तुमच्या अकाउंटवरती कुठल्याही पद्धतीचे पैसे जमा होत नाहीत, तोपर्यंत तुम्हाला जे काही तर बेनिफिशियरी म्हणून या ठिकाणी इथं कन्सिडर केल्या जात नाही. त्याच्यानंतर बघा पासिंग इयर. आता पासिंग इयर जर तुम्ही या ठिकाणी जर इथं जर कोणत्या वर्षी तुम्ही पासिंग झालेले ते टाकायचं, टोटल मार्क किती होते, मार्क ऑब्टेन किती आहेत, ऑटोमॅटिकली इथं पर्सेंटेज येते आणि इथे जे काही आहेत, तर तुम्हाला तुमचं जे कोणतं ग्रॅज्युएशनचं असेल, तर त्याची मार्कशीट जी काही आहे, तर ती अपलोड करायची. तुम्ही पोलीस भरतीचा फॉर्म भरत असाल, तर तिथे 10वी पास वरती देण्यात आलेले तर त्याचं हायर एज्युकेशन जे कोणतं म्हणजे 12वी पण तुम्ही तिथं टाकू शकता. काही प्रॉब्लेम नाही किंवा तुमचं ग्रॅज्युएशन असेल तर तुम्ही ग्रॅज्युएशन त्या ठिकाणी तिथं टाकू शकता. तर हा फॉर्म सगळ्यांचा जो काही आहे तर तो सारखाच आहे. बाकी पोलीस भरतीचं जर भरत असाल तर तिथे हाईट वगैरे जे काही आहे तर त्या पद्धतीने तुम्हाला माहिती जे काही तर ते विचारतील. तर ती माहिती जे काही तर तुम्हाला त्या ठिकाणी तिथं भरायची. ओके. हे अपलोड करायचं. हे अपलोड केल्याच्या नंतर जे काही तर एक डिक्लेरेशन तुम्हाला खाली देईल. इथं टिक करायचं. इथं टिक केल्याच्या नंतर सबमिट फॉर्म करायचंय. ओके. सबमिट फॉर्म झाल्याच्या नंतर जे काही तर या ठिकाणी फॉर्म इज सबमिटेड असं तुम्हाला येईल आणि त्याच्यानंतर हा जो काही फॉर्म भरलेला असेल त्याला डाउनलोड करून ठेवा. तुमच्याकडे हा फॉर्म ठेवणं आवश्यक आहे. कारण की ज्यावेळेस तुम्ही डी-व्हीला जाता त्यावेळेस एखाद्या वेळेस हा फॉर्म जो काही तर तुम्हाला लागू शकतो. त्याच्यामुळं हा फॉर्म तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. ओके. तर आता तुम्हाला जर दुसऱ्या याच्यासाठी जर अप्लाय जर करायचं असेल आता दुसऱ्या स्कीमसाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे. इथं पहिल्यांदा तुम्ही या स्कीमसाठी अप्लाय केलं. आता तुम्हाला करायचं दुसऱ्या स्कीमसाठी. मग तुम्ही काय करायचं या ठिकाणी दुसऱ्या स्कीमवरती यायचं. तुम्हाला समजा टेटसाठी अप्लाय करायचं किंवा मिलिटरी पोलीस भरतीसाठी करायचं. इकडे एम-बी-एसाठी करायचं. तर इथे परत या. इथं क्लिक करा. इथं क्लिक केल्याच्या नंतरची जी काही आहे, तर तुम्हाला अशी परत सेम इन्फॉर्मेशन येईल. सेम इन्फॉर्मेशन आल्याच्या नंतर परत ही सेम इन्फॉर्मेशन जी काही तर ती तुम्हाला फिलअप करायची. तुम्ही किती फॉर्म भरू शकता? तुम्ही यामधले दिलेले आहे सगळे फॉर्म तुम्ही ज्याला इलिजिबल आहे तर ते सगळे फॉर्म या ठिकाणी जे काहीतरी इथं भरू शकता. पण तुम्हाला बेनिफिट जो काही आहे, तर तो एकाच याचा या ठिकाणी इथं मिळणार आहे. तुम्हाला मल्टिपल याचा जो काही तर बेनिफिट मिळणार नाही. कारण एक व्यक्ती एकदाच बेनिफिशियरी असू शकतो आणि एकाच स्कीमचा जो काही आहे, तर तो या ठिकाणी इथं जो काही तर लाभ इथं घेऊ शकतो. ओके. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं, तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत जो काही आहे, तर हा व्हिडिओ शेअर करा. जेणेकरून त्यांना सुद्धा हा फॉर्म भरता वेळेस जर काही अडचणी आलेल्या असतील, तर त्यांच्या अडचणी या ठिकाणी इथं सॉल्व्ह होतील. ओके. तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जे काहीतरी या ठिकाणी इथं टाकू शकता. तुमचे जे काही प्रश्न असतील त्याच्यावरती निश्चितपणाने जे काही आहे, तर तो रिप्लाय देण्याचा आम्ही या ठिकाणी इथं पूर्णपणे प्रयत्न करू. जास्तीत जास्त मित्रांना जो काही तर व्हिडिओ शेअर करा. जेणेकरून ते सुद्धा या या स्कॉलरशिपचा जो काही आहे, तर तो बेनिफिट या ठिकाणी इथं घेऊ शकतील. धन्यवाद.